दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। उडदा माझी काळे गोरे ही म्हण प्रचलित आहे, परंतु घटना अशा घडतात की उडीद आणि काळे गोरे सारेच जण अक्षरशः भरडले जातात। सध्याच्या ज्वलंत असलेल्या अनाधिकृत, बेकायदा, बोगस परवाना आणि नियमबाह्य बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे। पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी बोगस बांधकाम परवाने दिले होते, नंतर बिंग फुटलं, पितळ उघड झालं, कारवाई सुद्धा झाली। मात्र दरम्यानच्या काळामध्ये काही बिल्डर्सनी, ठेकेदारांनी अक्षरशः हात धुवून घेतले, मजल्यावर मजले चढले। प्रत्यक्षात कागदोपत्री परवानगी वेगळीच होती। अपवाद वगळून बिल्डर्स मंडळींचं फावलं, परंतु दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांचे धाबे दणाणले। पै जमा करून इमारत बांधली, मोठं कर्ज घेऊन घर बांधलं। काही घरं पूर्णत्वास आहेत। भाडं भरून नाकीनं वालेल्या सर्वसामान्य कुटुंबियांनी स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलं। मात्र पालिकेच्या नोटिसीमुळे या स्वप्नावर पाणी फिरणार की काय ही चिंता प्रत्येकाचं डोकं बधीर आणि मन सुन्न करून टाकत आहे। आता मालकानं घर बांधणीसाठी रक्कम दिली, इंजिनियर्स अर्थात बिल्डर्स, ठेकेदारानं बांधकाम केली आणि बांधकाम नियमबाह्य असल्याची नोटीस जागा मालकाला आली। यामध्ये दोष कोणाचा, कोणाला जबाबदार धरायचं हा प्रश्न इथं उभा ठाकतोय। काही वर्षांपूर्वी ऑनलाईन पद्धती होती, नंतर ऑनलाईन प्रणाली आली, त्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या। पुन्हा ऑफलाईन पद्धत झाली। या चक्रात काही बिल्डर्स माफियांनी स्वार्थ परमार्थ अर्थी साधला, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कात्रीत अडकले। पालिकेच्या नोटिशींमुळे गाळण उडाली। कष्टानं बांधलेल्या घराचं कसं होणार, बँकांच्या हप्त्याचं काय करायचं, यासारखे एक ना अनेक प्रश्न सर्वांना भेडसावत आहेत। त्यातच आणखी एक मुद्दा असा की काही जणांनी बांधकामात किरकोळ स्वरूपाचे अगदी जुजबी बदल केले। ही बाब असली तरी अक्षम्य अपराध अथवा भयंकर गुन्हा तर नाही ना, अशी मतं मांडली जात आहेत। पालिकेचे नियम अटी जरूर आहेत, याचं पालन आवश्यक असतंच, परंतु दंड आकारून बांधकामं नियमित करून दिल्यास घरकुलाचं स्वप्न पूर्ण होईल। अन्यथा बँकांचे हप्ते, जमा केलेली आयुष्यभराची पुंजी डोळ्यादेखत बिनकामाची ठरेल, अशा सहवेदना काहींनी मांडल्या। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सारासार आणि सर्वसमावेशक विचार करून न्याय द्यावा, कारवाईचा बडगा उगारू नये, दंड आकारावा, मात्र सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना रस्त्यावर आणून भिकेला लावू नये, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। येत्या 7 तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जनहितार्थ निर्णय घ्यावा, जेणेकरून जनमानसामध्ये उमद्या मनाचा, सुहृदयी अंतःकरणाचा अधिकारी म्हणून प्रशंसा नक्कीच होईल। अन्यथा शोषित जनता दुसऱ्याच्या चुकांमुळे अर्धमेली होईल। दंड आकारून बांधकामं नियमित करून द्यावी, हा मुद्दा प्राधान्यानं उपस्थित होतोय आणि पालिका आयुक्त ओंबासे हे योग्य तोडगा काढतील असा विश्वासही सर्वांना वाटतोय। ओंबासे साहेब नाराज करणार नाहीत असा सूरही ऐकिवात येतोय। बाकी शेवटी नशीब म्हणायचं आणि दुसरं काय, मात्र आयुक्त न्याय देतील एवढं मात्र निश्चित। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।